काय रे पोटे हो कशामधलं गाडी कालच घेतली भाऊ जमली का गाडी? तसं काय गाडीला काही पाहायचं काम नाही. एक नंबर गाडी राहते. मी काय म्हणतो तुम्हाला, एक नंबर काम केलं तुम्ही ना. कसं बाबा तुम्हाला विचारलं तर बरं. कसे तुम्ही लेकरा तुम्हाला माहित राहते गाडी कशी काय कसं काय राहते ते. काय रे कैलास गाडी कशामधलं? बापा गाडी घेतली वाटते ना काय का लोक आहेत का काही समजत नाही बा कशी काय वर जातात काय समजत नाही. आम्हीच बसलो वाटतं जागेवर नाही का. गाडी का गाडी एक नंबर आहे तसं काही पाच काम नाही. पण मी काय म्हणतो जराशी मोठी म्हणजे मला एवढी आवडली नाही गाडी. अरे बुवा तुला काय करायला लागते आवडे का नाही आवडो मध्ये आवडली बुवा लेकराला आवडली. तू असं कोण बोलू राहिला? तसं नाही म्हणून राहिलो मी पण मला नाही आवडली गाडी. कसं ते लाल ढब्बर आहे ते लाल रंग चांगला दिसत नाही बुलेटले. बुलेट कशी पाहिजे एकदम ब्लॅक एकदम खतरनाक दिसते. मला नाही आवडली गाडी एवढी काही विशेष नाही गाडी. मी काय म्हणतो गाडी त्यांना घेतली. तुम्ही काय एवढं हे करून राहिले. मला नाही आवडली गाडी जमलं नाही गाडी असं काय बोलायला लागते. त्यांना गाडी घेतली त्यांना आवडली तुम्ही काल शिल्लक बोलून राहिले. चांगलं म्हणायचं चांगली म्हणा गाडी एवढं काय तुम्हाला हे करावं लागते. हे बा शिल्लक न बोलू ना. मला नाही आवडली म्हणजे संपला विषय. मला काही आवडलं नाही जे आहे ते खरं सांगायला लागल ना. लस जडते ना भाई हे म्हणजे गाडी कोणाच चांगलं झालं याला बरंच दिसत नाही. 100% असं काही ना काही झोल आहे सर. जाऊ द्या ना काका. पण मी काय म्हणतो तुमचं काम काय होतं चांगली आहे म्हणा गाडी एवढं काय हे करावं लागते तुम्हाला. हो पोटे हो जाऊ दे तिकडे त्याच्या नांदी लागायला पुरत नाही. त्याला नाही आवडली तर आपल्याला काय करावं लागते. जाऊ दे तिकडे इकडे चला चला बरं एकदा चक्कर मारून म्हटलं चला. सरपंच तसं नाही ना विषय ते. आता काय माणसं म्हणजे काय समजत नाही मला. चांगली गाडी आहे एक नंबर गाडी म्हणजे गाडी मी पाहिली ना खतरनाक दिसते गाडी. नाही आवडली म्हणते एवढी काही विशेष नाही म्हणते. सांगा बरं तुम्हाला राग येत नाही का माणसाले. काय बोला बरं यांनी. अरे बा जाऊ दे ना कुठे एवढा लोकांचा विचार करायला पुरते का. तुला काय म्हणून राहिलो मी त्याला नाही आवडलीत नाही आवडली एवढं काय बोलावं लागते. चला घे बरं गाडी घे बरं चला चला आपण जाऊ तिकडे चला. असे लोक आहेत पाय बरं म्हणजे त्यांना पटतच नाही. अरे वा आम्ही का जडतो का बा तुझ्यावर. पण मला कसं मला आवडलं नाही म्हणून सांगितलं. जा ना बा तिकडे मर ना तिकडे मला काय करायला लागते. कैलास कुठं चाललं रे? काही नाही चाललो तिकडे काय करता राहते इथं घरी काय हो काय घरी काय बरं काय सांगा तुम्हाला आता जा तिकडे सरका बरं तुम्ही. काय झालं बा काय मला सांगणं काय टेन्शन काय तुले म्हणजे काही झालं का कोणी बोललं का भांडणं गिणं झाली काय बायको संग सांगणं नेमकं काय झालं काय. काय सांगा तुम्हाला आता तुम्हाला काय खरंच काय सांगा म्हटलं. सरपंचने गाडी घेतली बुलेट घेतली वाटते. आता मला नाही आवडली त्यानं सांगितलं बा मला काही एवढी काय आवडली नाही गाडी. ते लेकरं ते मला बोलते मग तुला जाऊ दे म्हणते असं काम बोलतं तसं काम बोलता. जे आहे ते खरं खरं सांगितलं म्या. लस जडते रे बा हे लोकांवर एवढं ना जडायला पाहिजे ना. हो हो बरोबर आहे तुला ना आवडी नाही का. चांगली आहे बुवा गाडी गिडी घेतली बुवा त्यानं बुवा त्याचं कसं भारी काम आहे का. सरपंच नाही बी ते शेती किती आहे बुवा त्याजवळ म्हणजे पैसा नाही त्याजवळ. कायचा पैसा हो 2 नंबरचा धंदा त्याचा. मग काय तुम्हाला काय माहिती आहे किती कबाळे करते ते निरा चोऱ्या करते म्हणतात चोऱ्या. मग काय तर चोरीची गाडी ती मला काय माहित नाही काय. मग कसं सांगितलं की लोकांना राग येते असं गोष्ट आहे ती. मला तर नाही आवडली मध्ये गाडी गिडी घेणं. कसं ते पैसा का नाही 2 नंबरचा आहे ते. माणसानं का नाही इमानदारीनं काम करायला पाहिजे इमानदारीनं पैसा कमवायला पाहिजे. 2 नंबरचा पैसा आहे ते कबाडे म्हणजे चोऱ्या गिऱ्या केल्या त्यानं. मग काय तर नाही रे का काही म्हणतं का बे शेती यायला का त्याच्याजवळच त्याचं पोरग सर्व्हिसवर राहिला का. मग काय तर पैसा म्हणजे राहत नाही का माणसाजवळ का घेतली त्यानं गाडी. दुसरं काय झालं का दुसरं काय कोणता कबाडा करते ते कुठं चोऱ्या गिऱ्या करते ते. असं आहे ते. तुम्हाला राग येते बाबा. मी जळत नाही बरं मी जळत नाही सांगू राहिलं सत्य आहे की बाबा ती पैसे आहे का नाही ते जे गाडी घेतली का नाही ती इमानदारीचा पैसा नाही तिथं सगळा चोरीचा पैसा आहे ते. मग काय तर 2 नंबरचा पैसा आहे ते मला काय माहित नाही. माहित आहे असो ना आपल्याला काय करायला लागते. तू काय आलेलं टेन्शन घेऊन राहिला एवढं काय करायचं तुले. जाऊ दे तिकडे आपल्याला काय करायला लागते. काय करायला लागते पण मी सांगू राहिलो की ते पैसा कसा इमानदारीचा पैसा नाही ते. गाडी घेतली लोकांना सांगू राहिलो ते गाडी घेतली. आता याच्यात सांगा बरं तुम्ही याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे. काय करायला लागते पण मी सांगू राहिलो की ते पैसा कसा इमानदारीचा पैसा नाही ते. गाडी घेतली लोकांना सांगू राहिलो ते गाडी घेतली. आता याच्यात सांगा बरं तुम्ही याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे. हो हो बरोबर आहे हो हो ठीक आहे जाऊ दे तिकडे. मी जाऊ का मग आता मला कसं जोरात लागली म्हणून म्हटलं तुला जाऊ का मी. जाऊ दे तिकडे मला काय करायला लागते. अरे कैलास काय झालं बुवा तू एवढं काय हे झाला म्हणजे काय तुझं तोंड कोण खाली पडलं. सांगा मामा तुम्हाला आपण कसं इमानदारीने राहतो ना इमानदारीने राहायचं मस्त इमानदारीने काम करायचे. लोक काय करता 2 नंबरचा पैसा कमवता गाड्या गिड्या घेतात दाखवतात आपल्याला. सांगा बरं तुम्हाला चांगलं काय हे चांगलं आहे सांगा तुम्ही. हो काय चांगलं नाही. हो बरोबर आहे. हे कोण घेतली गाडी म्हणजे काय काय झालं काय नेमकं. सकाळपासून मला बोला नाही वाटू आलं तसं मला जळत गिळत नाही मी कोणावर. पण कसं म्हटलं इमानदारीने राहायचं इमानदारीने करायचं. आता तुम्हाला काय सांगा मला बोला नाही वाटू आलं बोला म्हणजे या कंडिशनवर गेलो मी समजलं तुम्हाला. काय झालं काय नेमकं काय 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 सांगतच नाही का आम्हाला आता सांग म्हटलं काय झालं काय.
ते सरपंच आपला गावातला 2 नंबरचा पैसा आहे त्याजवळ, पैसा आरमार आहे त्याजवळ. मी काही म्हणत नाही त्याला. गाडी घेतली मला काय म्हणे, कशी आहे म्हणे आपली गाडी, सांगा बरं तुम्ही आता. कशाला एवढं बा तू आम्हाला दाखवू राहिला म्हणा गाड्या गिड्या, आमच्याकडे काय काढण्यात का, आम्ही दाखवतो का म्हणा. पण नाही पा असं आहे ना. सरपंच का अबे ते पैसा आहे बाबा, शेती आहे त्याच्याजवळ, त्याचं पोरगं सर्व्हिसवर आहे. मग काय पैसा नाही राहणार का, काय करणार मग, गाडी नाही घेणार का, मग काय घेणार ते. काय का बोलतं का कैलास तू, बरोबर आहे ना त्याचं, गाडी तर घेणारच ना ते. हो मामा, तुम्हाला काही माहीत नाही, तुम्हाला काहीच माहीत नाही. मला माहीत आहे काय काय नाही इथं बसला आपलं. तुम्हाला काहीच माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही बंबुरा. सांगता आम्हाला हे माहिती आहे ते माहिती आहे, काही माहीत नाही तुम्हाला. 2 नंबरचा पैसा आहे ते. मी काय म्हणतो, कमवून वा तिकडे काही कर तू. मला काल सांगू राहिला, मला म्हणत जाय गाडी कशी आहे म्हणे, असं आहे म्हणे आपलं, तसं आहे म्हणे. मध्ये काल एवढा फात्या पडायला लागते माझ्यासमोर, ते आपल्याला समजत नाही. अरे जाऊ दे तिकडे, काय का बारीक बारीक गोष्टी करायला पुरते का तुले, काय का कैलास. जाऊ दे ना तिकडे, घेतली तर घेतली, आपल्याला काय करावं लागते. तुम्ही म्हणता म्हणून कसं बंद करतो मी विषय ते. पण कसं मला कसं इमानदारीची माणसं पाहिजे. सांगू राहिलो, काय करता राजा असा पैसा. मला सांगते का सरपंच, मला विचारते कशी आहे म्हणते गाडी, आपला कसा रुबाब आहे म्हणते, असं तसं. मला काल सांगू राहिला बा तू, तुझ्या घरचा तू अशी अमीर, आमच्या घरी का मला काल सांगू राहिला. असं आहे, मी जळत नाही बरं, मला काय घेण दे, पण सांगू राहिलो विषय असा आहे म्हटलं. असं आहे का ते, बरं ठीक आहे, काही विषय नाही. आता नाही त्रास बाबा रोटच हा, संध्याकाळी त्रास आहे बाबा. काय बाबा रोट आहेत, मायभीन डुकरं ढाकरं काही ना काही धिंगणाच आहे ते वावरात नाही. चला बाबा कसं लक्ष द्यायला लागतं तुडीकडे. तारे गिरं मस्त ओढून गिळून घेतो, झटका गेटका लावतो मस्त. कसं टेन्शनचं काम नसलं पाहिजे. अरे काही नाही ना, काही नाही, तसं काही नाही. तेच म्हणून असं झालं चक्कर मारायला. मी काय म्हणतो, काय कसं तुरीला पाणी द्यायला लागते. कसं राग नको मानू तू. 10 पाय का तेव्हाजवळ हटलं का काय लागा, जरासं लवकर आला सांग तू, जमलं असतं. आताच गेला का ते नारायण, आता 10 पायपा सटणेला त्यानं. काय काय जरासं लवकर आला असतं जमत होतं का. चमावीन काय हो का, जाऊ दे तिकडे. मग काय आता इलाज नाही ना. हो का, मग काय तुला देऊ. माय का सांगू बाबा, मा फर्स्ट क्लास आहे, 1 नंबर झालं बघ. माय काम आता कसं तोडलीचं पाणी घेऊन देतो मी. मला काही वावा टेन्शन नाही रे, पण 1 नंबर लगा काम झालं माय. लगा सोरी झाली का आपल्या पोरीची. अरे बापरे, सोरी झाली का रे. दिलं असेल गरीबाले 2-3 एकरवाला पाहिला असेल, दिलं असेल, जाय तिकडे. हो का, चांगलं झालं ना मग, चांगली आहे गोष्ट. लवकर सोरी झाली का, चांगली गोष्ट आहे. एरी काय तर चांगली कायची म्हणून राहिला तू, फर्स्ट क्लास म्हणजे 1 नंबर. खायला का तू सांगून कोणाला फक्त. कसं सोयरी झाली फक्त, दुसरं काही नाही. पण जमलं आता, कसं सोयरीगिरी समोर झाला आता. बस आता ते म्हणतात बा डायरेक्ट बा आपण साखरपुडाच करू. विषय असा आहे भाऊ, त्या पोराला नोकरी आल्या का. अरे बापरे, नोकरी. पण हा नोकरीवाला पाहिला मी. कसं नशिबाचं झालं गाड्याला ते, जमलं काम लगा डायरेक्ट तो लगा नोकरीवालाच पाहिला मी. काय करते ते पाहुणा तर काय मास्तर राहिलं काय, मग काय तर सरकारी काय जवळ टेम्परवारी असं, दुसरं काय मास्तर करता फक्त ते टेम्परवारी. नाही ना, टेम्परवारी नाही ना, मी पुरा खुलासा काढला. कसं काय बा, कसं काय आहे ते. मास्तर आहे ते, 80,000 पगार आहे बापा. मेला जिल्हा परिषद बापा, मेला. मी म्हटलं बापू, म्हटलं भाग्यच फुटलं, म्हटलं जमलं म्हटलं बा. आता कसं ते फिक्स झालं सबन, पोरगं आवडलं, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. म्हणजे कसं जमलं, कामच जमलं. बापरे, म्हणजे मास्तर काय गोष्ट करू 80,000. अरे काय काय खाईल ना, चांगली गोष्ट आहे ना. 1 नंबरला काय तुझ्या कामच नाही काय. येईल कसं काय भेटलं बे. मी काय म्हणतो भाऊ, पैसा फेकायला लागते पैसा. काय पैसा फेकायला लागते, मी म्हटलं त्याने. मला पहिले भीती वाटली की बा आता मास्तर आहे, म्हटलं बा चांगला दाबून देते म्हटलं पैसा. आता हे उंडा गिंडा मस्त कायचं काय बे, 30,000 रुपये मागितले फक्त. आम्हाला काहीच नाही पाहिजे म्हणे, आम्हाला फक्त चांगली पोरगी पाहिजे म्हणे. बस विषय संपला म्हणे. मी म्हटलं बापू भाग्यच फुटलं म्हटलं आमचे, आता कामच झालं म्हटलं. बरं ठीक आहे म्हटलं, मी डायरेक्ट डन केलं. काही आपण विचारच नाही केला मागं पुढं. मी म्हटलं मास्तर आहे म्हटलं, चांगला आहे म्हटलं बा, काय करतं भाऊ फिक्स. मायबीन खराब माणसाचं चांगलं हुस आहे ना, पण आता चांगल्या माणसाचं पण चांगलं हुस राहिलं. काय आहे याच्याजवळ 2-3 एकर आहे फक्त. मायबीन कसं काय झालं बे, कोण आहे बे ते मास्तर. हो का, अरे बापरे, का चांगली गोष्ट आहे का. मग काय का पार्टी गिटी देतं का आम्हाला आता. अरे बा पार्टी कायची बा, घे ना बा संध्याकाळी येतो तू. काय टेन्शन आहे का, काय मी आता रिलॅक्स, काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही मला आता. माया मनासारखं झालं आता. हो ना, चांगली गोष्ट आहे ना. हो 1 नंबरला का, काही विषय काय का. हो मस्त नाईस. हो नाईस. हो. मी काय म्हणतो महादेव, चाल म्हटलं सटकाला पुरतील का, इथं काय थांबण्यात काही मजा नाही भाऊ. झालं ना आता, काय कोणाकोणाचं ऐकते आता. सगळ्यातला चांगलं हुरायला काय आता काय समजत नाही मला कसं काय हुराल हे. चल म्हटलं, चल आता पाहू नको मागं, चाल समोर चाल.
मला विचारा ना ते कसं आहे ते लय जडते तुम्हाला काय सांगा नाही आम्हाला सांगेन ते गाडी घेतली म्हणे त्यानं असं आहे म्हणे तसं आहे म्हणे मला नाही सांगायचं म्हणे हो ना समजते आपल्याला मग काय आता काय बोला बरं तिले मी तुम्हाला सांगतो ना ते का नाही काय हसत राहते कर बुवा काय कधी बारी काय काय तसं नाही म्हणून राहिलो मी पण लय भारी येते नाही हो ना किती भारी असो ना आपल्याला काय करायला लागते पण माय म्हणणं एक आहे कशाला जळाचं एवढं तू कर बाबा तू आण गाडी असं म्हणणं माय काय कलरची गोष्ट चालू आहे का अरे बाबा काय माणूस आहे ते काय सांगा तुम्हाला राजा काय माणूस आहे काय ते सकाळी त्याची झाली चमकली गटे होतच होती भांडण होत होती मारामारीत होत होती पण कसं काय मी समजावून सांगितलं जरासं जाऊ द्या म्हटलं तिकडे मग काय ते लय भारी येते काय समजत नाही मला त्याचं काय मिळाले ते अरे बाबा जडते ना ते दुसरं काय तुम्हाला दिसत नाही तुम्हाला दुसरं अबे त्याला का नाही कोणता दुसरा माणूस वरही गेला का नाही त्याची जडते त्याला बरं दिसत नाही ते असं आहे ते लोकांवर जडते समजलं का डायरेक्ट म्हणजे जडते ते पण बरोबर आहे तुमचं जडते राजा ते लय जडते ते जाऊ द्या तिकडे आपल्याला काय करावं लागते चला ना एकदा वावर चक्कर मारून येऊ रोटी गिट पाहू ना चला हो मी तुलाच फोन लावत होतो चाल